त्यावेळेस घरात एकटे आहात, बायको नाहीये, पोरं नाहीये, नवरा नाहीये, यू आर अलोन ऍट दी होम. त्यावेळेस जी पर्सनॅलिटी आहे तुमची, त्या पर्सनॅलिटीला घेऊन इथे बसा. माणूस म्हणून आपण समाजशील प्राणी आहोतच, त्याचा काही इश्यू नाहीये, पण त्यासोबतच तुम्हाला समाजातल्या गोष्टी बदलण्यापेक्षा कुठेतरी स्वतःमध्ये पण परिवर्तन करणं गरजेचं आहे. एव्हरीवन इज लाईक की आपण जे काही जॉब करतोय किंवा ज्या कुठल्या परिस्थितीमध्ये सध्या आहोत, आपल्याला आणखी अल्टिमेट एका हॅपीनेस कडे जायचंय. आत्ताची मुलं वायफळ आहेत, त्यांना अकलीचा भाग नाही, ते सतत फोन मध्ये असतात, त्यांना मॅनर्स नाहीत. हे प्रत्येक शिक्षकाचं वाक्य मी माझ्या कानावर आहे. माझ्याजवळ का सांगतात, तुमच्याजवळ का सांगत नाहीत? मी सांगितलेली गोष्ट का ऐकतात? माझ्याकडे सेशन्सला जर मुलं आली, मी त्यांना म्हटलं ना, बाळा स्क्रीन टाइम 3 तासाच्या वर नाही गेला पाहिजे, मी एवढंच सांगते. आणि आता सध्या तुम्ही त्या मिडल ऑफ द सेंटर आहात की जिथे तुमच्यावरती कॉलेजची रिस्पॉन्सिबिलिटी, विद्यार्थ्यांची रिस्पॉन्सिबिलिटी, फॅमिलीची रिस्पॉन्सिबिलिटी, मुलं, त्यांची लग्न, फिनान्शियल मॅनेजमेंट. तुम्ही एका गोष्टीसाठी नाहीये, देर इज मल्टिपल थिंग्स अराउंड यू. त्याच्यात सगळ्यात मोठं आपला शिक्षकाचा मुखवटा, त्याची सगळ्यात मोठी रिस्पॉन्सिबिलिटी. शिक्षक कुठे पण रस्त्यावर सिल्पर चप्पल घालून असाच बसलाय, होत नाही. सहज साधं आयुष्य जगता येत नाही एकदा प्रोफेशन मध्ये घुसलं की. कॉलेजच्या कट्ट्यावर निवांत गपाट्या मारत बसलोय, होत नाही. त्यामुळे ती एक मुखवटा आहे, त्याचं ओझं जास्तच आहे. अजून मोकळं लाईफ जगताच येत नाहीये, मनाने मोकळेपणाने श्वास घेताच येत नाहीये. कारण एक रिस्पेक्ट किंवा एक तो हुद्दा आहे ना तुमचा, जे टॅग आहे, टॅग, त्या टॅगच्या ओझ्याखाली आपण दबले गेलो आणि तो टॅग खूप त्रास देतो अधूनमधून आपल्याला. मग हाऊ टू मॅनेज इट, कसं मॅनेज करायचं? सुरुवातीला माहिती पाहिजे की ही सिस्टीम कशी चालते. तुम्ही जी फिजिकल बॉडी गेले 30 वर्ष, मला वाटतं 30च्या आसपास, 30च्या वरती पुढेच असतील सर, किंवा 25 मध्ये काही नवीन असतील, तर सर्टनली गेले 30 वर्ष झालं तुम्ही जी फिजिकल बॉडी, मेंटॅलिटी, थॉट प्रोसेस, ब्रेन घेऊन चालताय, ते चालतं कसं हे तुम्हाला माहिती पाहिजे. तर तुम्ही ते मॅनेज करू शकता. फोन सगळ्यांकडे आहेत ना, ऑब्व्हियसली. हा, ठीक आहे. सो आता ते फोन सगळ्यांकडे, मला सांगा, जेव्हा तुम्हाला तो फोन विकत घ्यायचा होता त्यावेळेस तुम्ही त्या फोनचा किती रिसर्च केला? भैया बघ रे, चांगला आहे का तो फोन, ज्याच्याकडे तो फोन आहे, कसा आहे फोन, मला घ्यायचा आहे. आपण खूप रिसर्च केला, ब्रँड बघितला कुठला आहे, आपल्या प्रोफेशनला सूट होणारा ब्रँड आहे का. सो ह्या सगळ्या गोष्टी सिलेक्ट केल्या आपण. जो फोन आपल्याला फार तर फार पुढचे 2 वर्ष वापरायचा आहे. वी हॅव एव्हरी नॉलेज अबाउट इट. काय काय बघितलं तुम्ही फोन मध्ये, सांगा बरं. येस, जो फोन तुम्हाला घ्यायचा आहे पुढच्या 2 वर्षात, त्या फोन मध्ये तुम्ही काय काय बघितलं, चेक केलं, काय काय, बोला. कॅमेरा क्वालिटी, रॅम, स्टोरेज, फोटो चांगले आले पाहिजेत. येस, पुढे स्क्रीन साईज, काहींना मिनी आवडत, छोटासा पाहिजे मॅडम, म्हणजे आपल्या कम्फर्ट नुसार आपण सगळं बघितलं. आता मला सांगा, सगळ्यांच्या फोन मध्ये व्हॉट्सअप, फेसबुक आहे, सगळ्यांना माहिती आहे ते कसं चालतं. हँग झाल्यावर काय करतात? व्हॉट्सअप चालत नाही, हँग झालं, काय करतो आपण? स्विच ऑफ करतो, रिस्टार्ट करतो, अपडेट करतो. फोन हँग झाल्यावर काय करतो? स्विच ऑफ करतो, अपडेट करतो. फोन येतोय, हँग झालाय, मारतो कशावर तरी त्याला, त्याचं डोकं जागेवर आणतो, परत यूज करतो. वी नो एव्हरीथिंग अबाउट. साधा वॉच तुम्हाला घ्यायचंय, सगळं बघतो ना आपण त्याचं. साधा लेडीज कानातला खडा घ्यायचाय 10 रुपयाचा, 10 मिनिटं घालवतो की नाही तिथे? अर्धा तास. आय हॅव मोर एक्सपिरियन्स. ओके. सो जी गोष्ट आपल्याला पुढचे 2 वर्ष, 1 वर्ष, 10-15 दिवस वापरायची आहे, वी नो एव्हरीथिंग अबाउट इट. जी फिजिकल बॉडी आहे तुमची, मेंदू आहे, माइंड आहे, कशा पद्धतीची थॉट प्रोसेस आहे, गेले 30 वर्षापासून आपण वापरतोय, त्याच्याबद्दल सगळं माहिती पाहिजे की नाही. ताण आल्यानंतर काय केलं ह्या सिस्टीम सोबत, तर तो जातो, माहिती पाहिजे. अचानक असह्य व्हायला लागलंय, मूड स्विंग्स व्हायला लागले, चिडचिड व्हायला लागली, म्हणजे काय होतंय? हँग होतोय, ऍप हँग व्हायला लागलाय. त्यावेळेस अपडेट कसं करायचं पटकन, माहिती पाहिजे. काही नाही, मी ह्याला सिस्टीमच म्हणते. मी काय ह्याला फिजिकल बॉडी आणि ते तुमचं स्ट्रक्चर नाही, ही एक सिस्टीम आहे. त्या सिस्टीमला तुम्हाला व्यवस्थित चालवायचं आहे. त्याच्याबद्दल तुम्हाला जेवढं माहिती आतलं,
जगाचं सगळं माहिती आहे आपल्याला, आतलंच माहिती आहे. आतलं जेवढं तुम्हाला माहिती आहे तेवढं तुम्ही त्याला वेल मॅनेज करणार, आणि जेवढं तुम्ही वेल आतली सिस्टीम मॅनेज करताय, बाहेरच्या गोष्टींचा इफेक्ट होतच नाही. आपल्या साईडला एक शिल्ड तयार होते, ज्या शिल्ड मधून काहीच आतमध्ये येत नाही, सगळं चांगलं आत येतं. ही शिल्ड स्वतःच्या कडेने तयार केली पाहिजे. कुठल्याच गोष्टीचा राग, द्वेष, भीती, काळजी जाणवली नाही पाहिजे. तेवढी जाणवती, कारण ह्या भावना आहेत, आपण माणूस आहे. मग आता मला सांगा, आपला जी फिजिकल बॉडी आहे त्याला कोण हँडल करतं? आपण म्हणजे कोण? मला द्या उत्तर. तुम्ही जी फिजिकल बॉडी गेल्या 30 वर्षांपासून वापरताय, हू हँडल्स? ब्रेन. व्हेरी गुड. ब्रेनला कोण हँडल करतं? माइंड. कॉन्शियस अँड सबकॉन्शियस माइंड, बरोबर ना? अनकॉन्शियस माइंड ऑल्सो. ओके. त्या माइंडला पण कोणीतरी हँडल करत असतं. न्यूरो सिस्टीम त्याचाच एक भाग आला. आता ब्रेनशी कनेक्टेड झालं ना आपण. काहीतरी असं आहे जे माइंड मध्ये येतं आणि नंतर सगळं थॉट्स, आणि थॉट्सला पण कोणीतरी हँडल करतं. एन्व्हायरमेंट. ओके. सो तुम्ही ज्या एन्व्हायरमेंट मध्ये आहात त्या एन्व्हायरमेंटले दररोज आपल्या डोक्यामध्ये 60 ते 70 हजार विचार येतात, प्रत्येकाच्या डोक्यात. सगळ्यांच्या डोक्यात सारखे का नाही होत? सगळ्यांच्या डोक्यात वेगळे का? माझी सिस्टीम अशी का चालतीये? सगळ्यांचं डोकं सारखं का नाही चालत आहे? बनलोय ना आपण तसे. बरं, आता स्टाफ आहे, सगळ्यांच्या वरती तेवढंच प्रेशर आहे, एखाद्यालाच एवढं प्रेशर येतं, एखाद्याला काय येत नाही. असं का बरं? माझ्यासोबत असं का? हे प्रश्न आपण स्वतःला विचारले पाहिजेत आणि त्याची बरोबर सायंटिफिक उत्तरं मिळवली पाहिजेत, तर तुम्ही स्वतःच्या सिस्टीमला हँडल करू शकता. मला मॅथ्स भयंकर अवघड जायचं. मी लिटरली आमचे जे सर आहेत मॅथ्सचे, ट्युशन लावलेली, त्यांना म्हटलेलं की सर मला आयएमपी गणित प्लीज द्या, मला पास होऊ द्या फक्त, नाहीतर तुमच्या ट्युशनचं नाव खराब होईल. मग त्यांनी मला 4 ते 5 थेरम्स दिलते की जिथे ट्रायंगल दिसेल तिथे ट्रायंगलचं थेरम लिहून ये, जिथे सर्कल दिसेल तिथे सर्कलचं लिहून ये. आणि मी तेवढंच केलं. मला 36 मार्क आहेत मॅथ्स मध्ये आणि मी पास झाले. त्यावेळेस मी 11वी 12वीला घाबरून आर्ट्सला ऍडमिशन घेतलं, कारण मला मॅथ्स नव्हतंच जमत. 85 मार्क्स होते, सायन्स मध्ये 96 होते, पण मॅथ्सला घाबरायचे. मग 11वीत असा विचार केला की मला मॅथ्स अवघड का जात होतं, म्हणजे का अवघड जात होतं मला. आणि मग मी वाचन वगैरे सगळं सुरू केल्यावर माझ्या लक्षात आलं, माझी एक बहीण होती, मोठी बहीण, तिला मॅथ्स अवघड जायचं. तिचं नाव होतं चिऊ. ती शाळेत आली रे आली की मला म्हणायची मॅथ्स अवघड आहे, अभ्यास कर. शिक्षक शिकवायला आले की शिक्षक म्हणणार अवघड आहे बरं का, लक्ष द्या. पहिलं प्रोग्रामिंग तुम्हीच केलं माझ्यावर की विषय अवघड आहे, तुम्ही जो विषय शिकवता तो अवघड आहे, आणि मग पोरांना सोपा जावा ह्याची अपेक्षा तुम्ही का ठेवता? अवघड आहे लक्ष द्या. मग ते म्हणतात सर तुम्हालाच अवघड वाटतंय, मग आम्हाला काय, आम्हाला आता काहीच जमायचंय. आणि मग ह्या अवघडच्या नादात मॅथ्स पासून मी आयुष्यभर लांब राहिले. फोबिया बसला माझ्या डोक्यात. अजूनही मी 49ला 59 वाचते, 9चं 8 7 असं होतं इकडं तिकडं. आणि माझा स्टाफ मला म्हणतो मॅडम अहो पण मी माझ्या विषयामध्ये आहे बा. ओके, ह्या गोष्टी. मग सर्टनली कुठेतरी ती फिअर किंवा खूप प्रेशर असतं असं म्हणून प्रेशर घेतो आपण. आपण ऑलवेज नेगेटिव्ह स्टेटमेंट्स करतो कळत नकळतपणे. जोक आहे का एवढं सगळं हँडल करणं, जोक आहे का, असं म्हणून आपण प्रेशर घेतो आणि आपल्यावरचं प्रेशर वाढतच जातं. तुम्ही अध्यापक म्हणून, प्राध्यापक म्हणून ज्यावेळेस ज्या कुठल्या ठिकाणी काम करताय, तुमचा आहे असा इन्फ्लुएन्स तुमच्या विद्यार्थ्यांवर असतो. मी कायम म्हणते कंपनीत फॉल्ट आहे आणि तुम्ही प्रोडक्टला दोष देऊ नका. आई वडील तर आमचं कार्ट असं, आमचं कार्ट असं. मग तुम्ही कसं काय म्हणू शकता माझा क्लास बावळट पोर आहेत? इनडिरेक्टली कंपनीवर जाते ना. सो आपल्याला कंपनीमध्ये चेंजेस पाहिजेत.
आपल्याला कंपनीमध्ये चेंजेस पाहिजेत आणि ते शक्य आहे. इट इज नॉट इम्पॉसिबल. अजूनही असे शिक्षक आहेत की जी क्लासमध्ये आल्यानंतर त्यांचं लेक्चर अटेंड करण्यासाठी मुलं पळत पळत येतात की सरांचं लेक्चर सरांचं मला करायचंच आहे. अजूनही अशा आहेत. आपण गिव्हअप केलं एआयच्या समोर, चॅट जीपीटीच्या समोर आपण गिव्हअप केलं. पण मी सांगू, तुमची मुलं एआय चॅट जीपीटी वरून जगभराची सगळी माहिती काढतील, पण एक गोष्ट त्यांना जमणार नाही. कुठली कुठली अशी गोष्ट आहे जी अजूनही तुम्ही मुलांना शिकवू शकता आणि ती शिकवताना तुमची मुलं गर्दी करतील की सर आम्हाला हवंय हवंय हे शिकवा तुम्ही आम्हाला, हे गरजेचं आहे, मला पाहिजे हे. ही कुठली गोष्ट. आणि प्रत्येक शिक्षक, तो कुठला असा एक विषय नाहीये पर्टिक्युलर की तो विषय आम्ही नाही शिकवू शकत. प्रत्येक शिक्षक तो विषय शिकवू शकतो. प्रत्येक क्लासमध्ये तो गरजेचा आहे. असा कुठला विषय आहे की जो आत्ताच्या गरजेला, आत्ताच्या काळात तुमच्या विद्यार्थ्यांसाठी महत्वाचा आहे आणि तुमची विद्यार्थ्यांना तुमच्याकडून तो शिकायचा आहे. येस, कम्युनिकेशन. अजून माणुसकी. बर, दृष्टिकोन. ओके, जीवनाचा कडे पाहण्याचा दृष्टिकोन आधी आपण क्रॉस चेक करायचा आपला काय, देन वी कॅन गिव्ह टू द अदर्स. महात्मा गांधींकडे एक आई आली होती लहान बाळाला घेऊन आणि ती म्हणते की गांधीजी ह्यांना सांगा की गुळ नका खाऊ म्हणून. गांधीजी म्हणतात आठवड्याभराने हे सांगतो. आठवड्याभराने ते जातात आणि म्हणतात बाळा नको खाऊ गुळ. मग ते म्हणले अहो तुम्ही आधी पण सांगू शकत होता, आता का सांगताय? ते म्हणले आधी मला गुळ खायची जी सवय होती ते मी बंद केली. शिक्षक स्टाफ रूम मध्ये ऑलवेज स्क्रोलिंग लाईक दिस. स्टुडंट आर बाहेरून सगळं बघतायत, असं सर स्क्रोल करतायत, चालतायत सर स्क्रोल करतायत. विद्यार्थ्यांना स्क्रोल करायला काय वेगळं नाही वाटत. दे फील फ्री. तुम्ही जे शिकवणार आहात, जे काय करणार आहात, त्याच्या पाठीमागे आधी तुमचं तसं बिहेवियर पाहिजे. सो सर्टनली भावनिक बुद्धिमत्ता ही एक गोष्ट आहे. माहितीये काय काय इमोशनल क्वेश्चन. सो भावनिक बुद्धिमत्ता हा एक जो विषय आहे की तुम्ही इमोशनली किती डेव्हलप आहात, तुम्ही प्रॉब्लेम मॅनेजमेंट कशा पद्धतीने करताय, स्ट्रेस मॅनेजमेंट कशा पद्धतीने करताय, तुम्ही आलेल्या गोष्टींना सामोरे कशा पद्धतीने जाताय, ह्या गोष्टी तुम्ही खूप चांगल्या पद्धतीने विद्यार्थ्यांना शिकवू शकता. आणि मी सांगते, माझ्याकडे मुलं येतात, ज्यावेळेस मी त्यांना व्यवस्थित ऐकते ना, मला त्यांच्यात काहीच प्रॉब्लेम दिसत नाही. मला ती बिचारी वाटायला लागतात. एन्व्हायरमेंटच अशा पद्धतीचं झालंय की ऑटोमॅटिकलीच त्यांना तसं वागावं लागतंय. मी कायम एक एक्झाम्पल देते. मला सांगा, आपण सगळे त्या जमान्यात होतो, दूरदर्शन, है ना, दूरदर्शन सगळ्यांनी बघितलंय. त्यावेळेस 4-5 घरांमध्ये एक टीव्ही असायचा. मला सांगा, तो बघायला आपल्याला इच्छा नाही का व्हायची? 4-5 घरात एक टीव्ही असायचा. तो एक टीव्ही बघण्यासाठी आपण सगळे गोंधळ घालायचो तिथे जाऊन आणि तो एक टीव्ही आपण बघायचो. त्याच वेळेस सगळ्यांच्या घरात टीव्ही असता तर बघितला नसता का? बघितला नसता का सांगा? तुमच्या वेळेस, त्यावेळेस सगळ्यांच्या घरात तुमच्या टीव्ही असता तर तुम्ही दुसऱ्याच्या घरात गेला नसता, स्वतःचा टीव्ही बघितला असता ना? त्याच वेळेस सगळ्यांच्या हातात स्क्रीनवाला हँडसेट असता, बघितला नसता का? त्यावेळेस तुमच्या हातामध्ये फ्री नेटवर्क असतं, आता आहे तसं, तुम्ही वापरलं नसतं का? मग आता एक गोष्ट लक्षात ठेवायची, कधीच विद्यार्थ्यांना नाही म्हणायचं आमच्या काळात असं केलंय आम्ही. येतंय लक्षात? आणि आपली गडबड हेच आहे, आपल्याला कळत नाहीये, आपल्याला सांगता येत नाहीये, एक्सप्रेस होता येत नाहीये आणि त्यांची भाषा बोलता येत नाहीये, कारण आपण कायम त्यांना वेगळं मानलंय आपल्यापासून. यू आर ऑलवेज इन अ डिटॅच. आम्ही वेगळे, आम्ही शिक्षक, आम्ही कुणीतरी वेगळे आणि ते कुणीतरी वेगळे, म्हणून त्यांच्यामध्ये मिक्स होता येईना, आपल्याला त्यांची भाषा बोलता येईना, त्यांना अंडरस्टँड करता येईना. त्यामुळे आजचा जो प्रवास आहे किंवा आज जे आहे, आपल्याला ना आपल्या लाईफचं पर्पज शोधायचंय. निश शब्द ऐकलाय? निश काय? निश म्हणजे काय? यस, आयुष्याचं निश कळलं पाहिजे असं म्हणतो ना आपण. पर्पज ऑफ युअर लाईफ. काय आहे तुमच्या लाईफचं पर्पज? To become
तुमच्या प्रत्येकाच्या आयुष्याचं पर्पज तुम्हाला माहिती पाहिजे, नाहीतर हा राऊंड फेल आहे पृथ्वीवरचा, फेल गेलो. जर तुम्हाला माहिती नाहीये ना आपण काम कशासाठी करतोय, फेल गेलाय तुम्ही. फक्त पैशासाठी, फोर व्हीलर घ्यायसाठी घेतली, फेल गेलं. पुढं पुढं काय, नेक्स्ट व्हॉट नेक्स्ट व्हॉट नेक्स्ट व्हॉट नेक्स्ट. तुम्हाला चांदीच्या बेडवर झोपायचंय, हा झोपताय तुम्ही, व्हॉट नेक्स्ट, पुढे काय. व्हॉट इज द पर्पज ऑफ युअर लाईफ. आणि ते मटेरियलिस्टिक गोष्टींमध्ये कधीच नसतं. त्यामुळे आज आपल्याला ते शोधायचंय. पण